All of you have marked your presently? Yes, done with presently marking? Okay. See, in the previous lecture, we have learned about the civil disobedience movement. Okay, सविनय कायदेभंग चळवळीबद्दल आपण मागच्या लेसन मध्ये पाहिलं होतं. In this lesson, we are going to learn about the last phase of struggle for independence. म्हणजे स्वातंत्र्य लढा चालू असताना लास्ट फेज मध्ये काय झालं, अंतिम पर्वात काय झालं ते आपण या लेसन मध्ये पाहणार आहोत. ओके, I don't know is there any problem with my headset or not? Cause I'm unable to hear your voice. Can you anyone put on your mic and read something like the Hello. name of the chapter? Okay, yes, that's a problem. I think Mansi, I cannot hear you. I just okay. You are able to hear me, right? तुम्हाला माझा आवाज क्लिअर येतोय ना? Okay, okay, fine then. Let's start. Last phase of struggle for independence. म्हणजे स्वातंत्र्य लढ्याचं अंतिम पर्व. In this chapter, we are going to study the Quit India movement, underground movement, and the contribution of Indian National Army. बघा, मग या लेसन मध्ये आपण शिकणार आहोत क्विट इंडिया मुवमेंट म्हणजे छोडो भारत चळवळ, त्यानंतर भूमिगत चळवळ आणि इंडियन आर्मी, द कंट्रीब्युशन ऑफ द इंडियन नॅशनल आर्मी म्हणजेच आझाद हिंद सेना यांनी केलेलं कार्य हे आपण शिकणार आहोत या लेसन मध्ये. फर्स्ट पॉइंट वी आर गोइंग टू स्टार्ट विथ इज ऍक्ट ऑफ 1935 म्हणजेच 1935 1935 चा कायदा. This act made a provision for the British governed Indian provinces and princely states to form a federation. बघा, या कायद्याने काय केलं, भारतामध्ये जे ब्रिटिश शासित प्रदेश होते, जी संस्थाने होती, म्हणजे जिथे ब्रिटिश राज्य करत होते असे प्रांत, अशी संस्थाने यांचं मिळून एक संघराज्य स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली होती या कायद्यानुसार. According to this act, the working of British governed provinces will be handed over to the representative. Teacher, your voice is not coming. जे करत होते ते सगळे मिळून एक संघराज्य स्थापन करण्याची तरतूद या कायद्याअंतर्गत करण्यात आली होती. आणि या कायद्यानुसार ब्रिटिश शासित जे प्रदेश आहेत त्यांचा कारभार भारतीय प्रतिनिधी Okay, may I audible now? Am I audible clearly? Okay. सो या ऍक्ट ऑफ 1935 मध्ये काय होतं की हा जो कारभार आहे तो भारतीय प्रतिनिधीच करणार होते. पण जर ही संस्थाने किंवा प्रांत संघराज्यात सामील झाले तर संस्थानिकांना स्वतःची अशी ऑटोनॉमी म्हणजे स्वतःच असं स्वायत्तता राहणार नव्हती. म्हणून या संस्थानिकांनी काय केलं, संघराज्यात सामील होण्यासाठी पूर्णपणे नकार दिला. म्हणून या कायद्याची जी योजना होती ती अंमलात आली नाही. ओके, समजलंय कायदा 1935 ऍक्ट ऑफ 1935 अंडरस्टूड? येस.
Okay. Okay. See, this act made a provision for the British governed Indian provinces and princely states to form a फेडरेशन. फेडरेशन म्हणजे संघराज्य. या कायद्यानुसार काय होणार होतं, जे ब्रिटिश ज्या ज्या प्रांतांवर आणि संघराज्यित आणि ज्या ज्या संस्थानिक प्रदेशांवर कार्य स्वतःची सत्ता चालवत होते, ते सगळे प्रांत आणि ते सगळे प्रदेश मिळून ब्रिटिश एक संघराज्य तयार करण्याची योजना करत होते. ओके. बट संस्थानिकांमध्ये काही राजे सुद्धा होते आणि हे जे प्रमुख होते संस्थानिकांचे, त्यांना माहित होतं की जर आपण संघराज्यात सामील झालो तर स्वतःच असं आपल्याला त्यामध्ये काहीच राहणार नाही, स्वतःची स्वायत्तता राहणार नाही. म्हणून या संस्थानिकांनी काय केलं, संघराज्यामध्ये सामील होण्यासाठी पूर्णपणे नकार दिला आणि या कायद्यातील जी संघराज्याची योजना होती ती तिथे स्टॉप झाली, ती अंमलात आली नाही. येस, अंडरस्टूड मानसी? येस, ओके. नाव प्रोव्हिन्शियल कॅबिनेट्स म्हणजे प्रांतिक मंत्रिमंडळे. The Indian National Congress was not satisfied with the Act of 1935, but still decided to take part in the election of provincial legislature provided by the Act. बघा, 1935 चा जो कायदा होता, तो कायदा नॅशनल काँग्रेस, इंडियन नॅशनल काँग्रेस म्हणजे भारतीय राष्ट्रीय सभेचं समाधान करू शकला नाही. तरीही त्या कायद्यानुसार जे काही प्रोव्हिन्शियल लेजिस्लेचर होणार होते, म्हणजे जे काही प्रांतिक कायदेमंडळ ठरणार होतं, त्याच्या निवडणुका होणार होत्या. या निवडणुकांमध्ये पार्ट घेण्याचं नॅशनल काँग्रेसने, इंडियन नॅशनल काँग्रेसने ठरवलं. In 1937, elections were held in 11 provinces in the country. आणि त्याचप्रमाणे या ऍक्ट नुसारच काय झालं, 1937 मध्ये देशातील 11 प्रांतांमध्ये निवडणुका घडून आल्या. Among these, Indian National Congress gained majority over 8 provinces and came to power. In other 3 provinces, none of the party could achieve majority and therefore mixed cabinet was formed. बघा, मग यापैकी काय झालं, 1937 मध्ये 11 प्रांतामध्ये निवडणुका करण्यात आल्या. 8 प्रांतामध्ये राष्ट्रीय सभेला बहुमत मिळालं आणि राष्ट्रीय सभेची मंत्रिमंडळ तिथे सत्तेवर आली. आणि बाकीची जी 3 प्रांत होती तिथे कोणत्याही एका पक्षाला बहुमत नाही मिळालं, म्हणून तेथे मिक्स अशा प्रकारचं मंत्रिमंडळ बनवण्यात आलं. अंडरस्टूड? गॉट टिल हियर? येस, ओके. The cabinet minister of Indian National Congress did useful work for the people, such as release of political prisoners from jail, introduction of basic education, prohibition of liquor, measures undertaken to improve condition of the Dalit, passing of act giving debit relief to the farmers, etc. बघा, मग या राष्ट्रीय सभेच्या मंत्रिमंडळांनी काय केलं, जे राजकीय बंदी बनवले गेले होते, ज्या नेत्यांना बंदी बनवलं होतं, तुरुंगात डांबलं होतं, त्यांची तुरुंगातून मुक्तता केली, शिक्षणाची सुरुवात करून देण्यात आली, दलित समाजाच्या सुधारणेसाठी उपाययोजना केल्या जाऊ लागल्या, दारूबंदी केली, शेतकऱ्यांसाठी कर्ज निवारण कायदा यासारखी अनेक लोकांना उपयोगी अशी कामे सुद्धा करण्यात आली. ओके. त्यानंतर आपण पाहूया क्रिप्स मिशन म्हणजे क्रिप्स योजना. ड्युरिंग द सेकंड वर्ल्ड वॉर, England supported America against Japan. The Japanese army reached the eastern border of India. The British realized that if Japan attacks India, then they will need cooperation from the Indians. Hence, the British Prime Minister Winston Churchill sent Sir Stafford Cripps to India. बघा, दुसऱ्या महायुद्धात काय झालं, इंग्लंड जपानच्या विरोधात अमेरिकेच्या बाजूने गेली, अमेरिकेचा पक्ष इंग्लंडने घेतला. जपानी फौजा भारतात पूर्व सीमेवर येऊन
धडकल्या होत्या. जपानने भारतावर जर आक्रमण केलं तर त्याला प्रतिकार करण्यासाठी भारतीयांचं सहकार्य मिळवणं इंग्लंडला आवश्यक वाटू लागत होतं. म्हणून इंग्लंडचे प्रधानमंत्री विन्स्टन चर्चिल यांनी सर स्टॅफर्ड क्रिप्स यांना भारतात पाठवलं. In March 1942, he put up a proposal of India in front of the Indians, but none of the political party was satisfied with this proposal. The Indian National Congress rejected the proposal since there was no clear mention of complete independence. Since there was no mention of creation of Pakistan, the Muslim League also rejected the Cripps mission. बघा, त्या इंग्लंडला भारताची मदत हवी होती, त्यानुसार सर क्रिप्स यांना भारतात बोलावण्यात आलं आणि 1942 मध्ये त्यांनी भारताविषयक एक योजना बनवली आणि ती भारतीय जनतेसमोर मांडली. त्या योजनेमध्ये असे काही पॉइंट्स होते त्यामुळे कोणत्याही राजकीय पक्षाचं समाधान झालं नाही, कारण पूर्ण स्वातंत्र्याची मागणी आपले जे स्वातंत्र्य सेनानी होते ते करत होते. ही मागणी पूर्णपणे इथे या योजनेमध्ये फेटाळली गेली होती. त्यामुळे राष्ट्रीय सभा नॅशनल काँग्रेसने ही योजना नामंजूर केली आणि पाकिस्तान निर्मितीचा सुद्धा समावेश नव्हता, त्यामुळे मुस्लिम लीगने सुद्धा या क्रिप्स योजनेचं स्वागत केलं नाही. ओके, अंडरस्टूड दिस वन. ओके. सेकंड वर्ल्ड वॉर अँड इंडियन नॅशनल काँग्रेस. आता दुसरं महायुद्ध आणि राष्ट्रीय सभा. The Second World War began in Europe in 1939. The then Viceroy Lord Linlithgow declared that India had joined the war on the side of the British. England claimed that it is fighting to save democracy of Europe. The Indian National Congress demanded that if the claim was true, then England should immediately grant freedom to India. England refused to fulfill this demand, and therefore the provincial minister of Indian National Congress resigned in November 1939. पहा, The Second World War began in Europe in 1939. 1939 मध्ये काय झालं? युरोपमध्ये दुसरं महायुद्ध सुरू झालं. Then Viceroy Lord Linlithgow declared that India had joined the war on the side of the British. आणि त्यावेळेचे जे व्हॉइसरॉय होते लॉर्ड लिनलिथगो यांनी भारत इंग्लंडच्या बाजूने युद्धात सामील आहे अशी घोषणा केली. England claimed that it is fighting to save democracy in Europe. The Indian National Congress demanded that if the claim was true, then England should immediately grant freedom to India. बघा, युरोपात लोकशाहीचं रक्षण करण्यासाठी आपण लढत आहोत असा क्लेम इंग्लंडने केला, असा दावा इंग्लंडने केला. मग हा दावा खरा असेल तर इंग्लंडने भारताला ताबडतोब स्वातंत्र्य दिलं पाहिजे अशी मागणी कोणी केली? इंडियन नॅशनल काँग्रेस, राष्ट्रीय सभेने केली. England refused to fulfill this demand, and therefore the provincial minister of Indian National Congress resigned in November 1939. परंतु इंग्लंडने या मागणीस पूर्णपणे नकार दिला आणि नोव्हेंबर 1939 मध्ये राष्ट्रीय सभेचे जे प्रांतिक मंत्रिमंडळ होतं त्यांनी पूर्णपणे राजीनामे देऊन टाकले. ओके, दिस पॉइंट इज ऑल्सो क्लिअर. सेकंड वर्ल्ड वॉर अँड नॅशनल काँग्रेस, दुसरं महायुद्ध आणि राष्ट्रीय सभा. येस. Intense movement in independence. The Working Committee of the Congress passed a resolution on 14 July 1942 at Wardha. बघा, क्रिप्स योजना भारतात आली त्यानंतर राष्ट्रीय सभेने काय केलं? स्वातंत्र्यासाठी आपली जी चळवळ आहे ती जास्त प्रखर करण्याचा निर्धार केला. वर्धा येथे 14 जुलै 1942 रोजी राष्ट्रीय सभेच्या कार्यकारिणीने भारतातील ब्रिटिश सत्ता ताबडतोब संपुष्टात आणून भारताला ब्रिटिश सत्तेपासून स्वातंत्र्य देण्याची मागणी करण्याचा ठराव मंजूर केला.
If this demand was not fulfilled, then Indian National Congress want to start a non-violent movement for freedom of India. आणि ही मागणी जर मान्य होत नसेल तर राष्ट्रीय सभा भारताच्या स्वातंत्र्यासाठी अहिंसक चळवळ सुरू करेल असा इशारा राष्ट्रीय सभेने ब्रिटिशांना दिला. Then comes the Quit India resolution. On 7th August 1942, the session of Indian National Congress was held at Gwalior Tank Kranti Maidan in Mumbai. Maulana Abdul Kalam Azad was the president of this session. The British should leave India. This resolution passed by Congress Working Committee at Wardha was to be finally approved in the Mumbai session. बघा 7 ऑगस्ट 1942 रोजी काय झालं मुंबईमधील गवालिया टँक मैदान म्हणजे ज्याला आपण क्रांती मैदान म्हणतो इथे राष्ट्रीय सभेचं अधिवेशन सुरू झालं आणि याचे अध्यक्ष होते मौलाना अबुल कलाम आझाद. ब्रिटिशांनी भारत सोडून जावा आणि राष्ट्रीय सभेच्या कार्यकारिणीने वर्धा येथे हा ब्रिटिशांनी भारत सोडून जावा हा ठराव राष्ट्रीय सभेच्या कार्यकारिणीने वर्धा येथे मंजूर केला होता. हे आपण मागच्याच प्रिव्हियस जो काही पार्ट पाहिला त्यामध्ये पाहिला आणि मुंबई येथील अधिवेशनात हा ठराव पूर्णपणे मंजूर करण्यात येणार होता. On 8 August, the resolution of Quit India put forth by Jawaharlal Nehru got passed with great majority. मग 8 ऑगस्ट रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडलेला छोडो भारत हा ठराव खूप मोठ्या मताने प्रचंड मताने मंजूर करण्यात आला. It was also decided to start a nationwide non-violent agitation under the leadership of Mahatma Gandhi आणि महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली देशव्यापी अहिंसक आंदोलन देखील सुरू करण्यात आले. त्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आला. Gandhiji said, "Every one of you should form this moment onwards. Consider yourself a free man or woman and behave like a citizen of free India. We shall either free India or die in the attempt." Gandhiji made an inspirational appeal to the public to be ready to sacrifice with the feeling of do or die. बघा मग या निर्णयाला पाठपुरावा म्हणून गांधीजी म्हणाले की या क्षणापासून जेवढे भारतीय स्त्री पुरुष आहेत त्यांनी आपण स्वातंत्र्य झालो आहोत असं समजलं पाहिजे आणि आपण स्वतंत्र भारताचा नागरिक आहोत असंच वागलं पाहिजे. आपण भारताला स्वातंत्र्य तरी मिळवून देऊ किंवा मरून तरी जाऊ असं गांधीजींनी या भावनेने लोकांना करेंगे या मरेंगे अशा प्रकारे स्फूर्तिदायक आवाहन केले. ओके, गॉट टिल हियर? Got till here everyone? Yes? Okay, so some question answers on this. Please read the part that we have completed. You read the part that we have completed. How much time you will be requiring? Yes? How much time you want? 10 minutes. Okay. Okay, read.
Okay, once again, please make it sure that I am audible. Am I audible clearly? Okay, can anyone put on a mic and say something? Hello. Yes, yes. Thank you so much. Okay, now you can continue. After reading, please let me know. After you complete reading, please let me know. Okay, Mansi has done. What about the others? Others have completed? Okay, Nidhi is done. Ayush, should I ask the question? Viceroy may be the head of that something like today we are having the governor. Yes, like today we are having the governor type. So in that period, the British were having the viceroy. Okay. Okay. Now some question answers. Why did the British Prime Minister send Sir Stafford Cripps to India? ब्रिटिश प्रधानमंत्र्यांनी स्टॅफर्ड क्रिप्स याला भारतात का पाठवले? येस मानसी. During the Second World War, England sided with America against Japan. As England was ruling India, there was possibility of Japan attacking India. The Japanese forces came closer to the western border of India. It was necessary to have cooperation of India to resist Japanese invasion. Therefore, the British Prime Minister Winston
Churchill sent Sir Stafford Cripps to India in March 1942. Yes. Okay. Explain the following statements with reason. In November 1939, provincial ministers of Indian National Congress gave their resignations. 1943 मध्ये नोव्हेंबर 1939 मध्ये राष्ट्रीय सभेच्या प्रांतिक मंत्रिमंडळाने राजीनामे दिले. निधी, will you? Yes, ma'am. Okay. Viceroy Lord Lyttelton declared in 1939 that India had joined the Second World War on the side of England. Without consulting the Indian leaders, England claimed that it was fighting to save democracy in Europe. Thereupon, the Congress claimed that if that claim is true, then England should grant independence to India immediately. So the provincial minister of the Indian National Congress resigned in November 1939 as England dared not accept this demand. येस. आयुष, तू सांगणार का मराठीमध्ये? येस. 1 सप्टेंबर 1939 साली सुरू झालेल्या दुसऱ्या महायुद्धात भारत इंग्लंडच्या बाजूने सहभागी होत असल्याची घोषणा व्हाईसरॉय लॉर्ड लिथगो यांनी केली. आपण युरोपात लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी लढत असल्याचा दावा इंग्लंडने केला. हा दावा खरा असेल तर इंग्लंडने भारताला ताबडतोब स्वातंत्र्य द्यावे अशी मागणी राष्ट्रीय सभेने सरकारकडे केली. ही मागणी पूर्ण करण्यास इंग्लंडने नकार दिल्याने नोव्हेंबर 1939 मध्ये राष्ट्रीय सभेच्या प्रांतिक महामंडळाने राजीनामे दिले. ओके. मानसी, इफ यू वॉन्ट द एक्झॅक्ट मिनिंग ऑफ दॅट व्हॉइसरॉय, म्हणजे मराठीमध्ये ते बोललं गेलं तर एखाद्या प्रांताचा पूर्ण कारभार पाहणारा अधिकारी, ज्या अधिकाऱ्याला ब्रिटिश नेमत होते. ओके. येस, गॉट. ओके, वेलकम. नेक्स्ट we will continue. Am I audible clearly? Make it clear once again, or there are any obstacles in the voice? Clear, no? Okay. Okay. Beginning of people's movement, म्हणजेच जन आंदोलनाची सुरुवात. The news of arrest of important leaders of Indian National Congress spread out all over the country. The angry mob took out processions at various places, even though police lathi charged and opened firing on the public, but still people were not afraid. The agitators attacked some places jails, police stations, railway stations, etc., which symbolized the suppressive policy of the British. They tried to take control of government offices. In Maharashtra, the young and old struggled with determination and boundless courage at places like Chimur, Ashti, Yavli, Mahad, Gargoti, etc., and made the struggle immortal. पहा, त्यानंतर जन आंदोलनाला सुरुवात झाली होती. यामध्ये राष्ट्रीय सभेचे जे प्रमुख नेते होते त्यांना अटक करण्यात आली आणि ही बातमी संपूर्ण देशभर पसरली. त्यामुळे संतप्त जनतेने काय केलं, ठिकठिकाणी मिरवणुका काढायला सुरुवात केली आणि या मिरवणुकीत असणाऱ्या जनतेवर पोलिसांनी लाठी हल्ले केले आणि गोळीबार सुद्धा केला. तरी सुद्धा लोक घाबरले नाहीत. काही ठिकाणी ब्रिटिश सरकारच्या दडपशाहीचे प्रतीक असणारे तुरुंग, तसेच पोलीस स्टेशन्स, रेल्वे स्टेशन इत्यादी ठिकाणी आंदोलकांनी हल्ले सुद्धा केले. सरकारी कचेऱ्या ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुद्धा केले. महाराष्ट्रात चिमूर, आष्टी, यावली, महाड, गारगोटी या गावांमधून आबाल वृद्ध सगळ्यांनी खूप असीम धैर्याने लढा दिला आणि हे लढे न विसरण्यासारखे म्हणजे अविस्मरणीय ठरले. ओके. Some additional information.
इंडिव्हिज्युअल सत्याग्रह म्हणजे वैयक्तिक सत्याग्रह. The British government was constantly neglecting the demands. Hence, the Indian National Congress decided to start anti-war propaganda. For this it was decided that instead of a collective movement, every single person should obey the laws. This was known as individual satyagraha. Acharya Vinoba Bhave was the first satyagrahi of individual satyagraha. He was followed by nearly 25,000 satyagrahis who accepted imprisonment for their participation. पहा, वैयक्तिक सत्याग्रहात प्रामुख्याने नाव घेतलं जातं आचार्य विनोबा भावे यांचं. ब्रिटिश सरकार सतत भारताच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत होती, म्हणून राष्ट्रीय सभेने युद्धविरोधी प्रचार करण्याचं ठरवलं. यासाठी सामुदायिक चळवळ न करता एकेका व्यक्तीने कायद्याचा भंग करावा असं ठरवण्यात आलं. याला वैयक्तिक सत्याग्रह म्हणजे इंडिव्हिज्युअल मुवमेंट असं आपण म्हणतो. आचार्य विनोबा भावे हे या सत्याग्रहातील नमूद केलेले पहिले सत्याग्रही मानले जातात आणि त्यांच्यानंतर 25,000 सत्याग्रहींनी या प्रकारच्या वैयक्तिक सत्याग्रहात भाग घेतला आणि तुरुंगवास देखील स्वीकारला. One more thing is there, the inspirational account of brave children. The school student who contributed in the freedom movement at Nandurbar, the school children under the leadership of Shirish Kumar carried out procession holding the tricolor flag. The slogan of Vande Mataram was given. The police became furious and opened firing on small children as well. In this firing, Shirish Kumar, Lal Das, Dhansuklal, Shashidhar, Ghanshyam, these school children became martyrs. बघा, बालवीरांनी देखील म्हणजेच विद्यार्थ्यांनी देखील शाळेतील विद्यार्थ्यांनी देखील या चळवळीत भाग घेतला होता. मग नंदुरबार मधील शाळेतील विद्यार्थी शिरीष कुमार याच्या नेतृत्वाखाली काही विद्यार्थ्यांनी मिरवणूक काढली होती. तेव्हा त्यांनी तिरंगी झेंडा हातात घेऊन वंदे मातरमच्या घोषणा देत ते चालले होते. पोलिसांनी चिडून या छोट्या मुलांवर देखील गोळीबार केला आणि या गोळीबारात शिरीष कुमार, लालदास, धनसुखलाल, शशीधर, घनश्याम हे शाळकरी विद्यार्थी मारले गेले आणि हुतात्मे झाले. ओके, गॉट टिल हिअर? एव्हरीवन गॉट टिल हिअर? समजलं का सगळ्यांना इथपर्यंत? ओके. Then comes the underground movement म्हणजे भूमिगत चळवळ. At the end of 1942, the public movement got a new turn. The leadership of this movement went into hands of young socialist activists. जयप्रकाश नारायण, डॉक्टर राम मनोहर लोहिया, छोटूभाई पुराणिक, अच्युतराव पटवर्धन, अरुणा असफ अली, युसुफ मेहर अली, सुचेता कृपलानी, एस.एम. जोशी, शिरूभाऊ लिमये, एन.जी. गोरे, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, मगनलाल बगडी, उषा मेहता, सच लीडर्स वेअर इन दी फोरफ्रंट. बघा, 1942च्या शेवटी काय झालं, या जनआंदोलनाला एक नवीन वळण मिळालं, कारण या आंदोलनाचं नेतृत्व आता तरुण समाजवादी कार्यकर्ते करत होते. मग त्यापैकी काहींची नावे इथे नमूद केलेली आहेत, जसं जयप्रकाश नारायण, डॉक्टर राम मनोहर लोहिया, छोटूभाई पुराणिक, अच्युतराव पटवर्धन, अरुणा असफ अली, युसुफ मेहर अली, सुचेता कृपलानी, एस.एम. जोशी, शिरूभाऊ लिमये, नाग गोरे, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, मगनलाल बागडी, उषा मेहता यांसारखे नेते या चळवळीत आघाडीवर होते. The activists disrupted the transport and communication as well as the government machinery by causing the breakdown of railway routes, cutting of telephone lines, blowing up bridges, etc. The impact of the movement was seen all over India. Hemu Kalani in Sindh province tried to destroy the railway along with his companion when he received the news of passing of a railway carrying British troops and supplies. The court punished him to be hanged to death. बघा, मग हे जे नेते होते ते तरुण होते, त्यामुळे त्यांची काम करण्याची विचारसरणी सुद्धा वेगळी होती आणि काम करण्याची पद्धत सुद्धा वेगळी होती. त्यांनी रेल्वे मार्गाची तोडफोड करणे, टेलिफोनच्या तारा तोडणे, पूल उद्ध्वस्त करणे, या मार्गांनी काय केलं, जे काही ट्रान्सपोर्ट आणि सरकारी यंत्रणा आहे ती विस्कळीत करण्याचा प्रयत्न केला आणि संपूर्ण भारतभर याचे पडसाद उमटले होते. सिंध प्रांतामध्ये हेमू कालानी यांनी
हत्यारबंद ब्रिटिश सेना घेऊन जाणारी रेल्वे येत आहे अशी बातमी कळताच काय केलं, आपल्या साथीदारांसह रेल्वे मार्ग उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला आणि न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. भाई कोतवाल्स आझाद दस्त in Karjat Taluka of modern-day Raigad district, General Avaris Lal Sena in Nagpur. Such groups made the government helpless and witless for months. त्यानंतर आत्ताच्या रायगड जिल्ह्यात असणारा कर्जत तालुक्यामधील भाई कोतवाल यांचा आझाद दस्ता, नागपूरच्या जनरल आवारी यांची लाल सेना हे गट असे होते. या गटांनी कित्येक महिने सरकारला एकदम नको करून, सळो की पळो करून ठेवलं होतं. In Mumbai, Vittal Jhaveri, Usha Mehta and her companions established a secret transmission center named Azad Radio. Patriotic songs were sung on it. News of agitations in the country were broadcasted on it. Patriotic speeches were telecasted. This gave encouragement to the agitators. Such transmission center operated at Kolkata, Delhi and Pune for some period of time. त्यानंतर काय झालं, उषा मेहता आणि विठ्ठल झवेरी यांनी मुंबईमध्ये एक गुप्त प्रक्षेपण केंद्र स्थापन केलं, ज्याला आझाद रेडिओ असं म्हटलं जायचं. त्यावर राष्ट्रभक्तीची गीते गायली जायची, देशातील आंदोलनाच्या बातम्या दाखवल्या जायच्या, सांगितल्या जायच्या, देशभक्तीपर भाषणे प्रक्षेपित केली जायची. त्यामुळे काय होतं, आंदोलन चालवणाऱ्या जनतेला प्रोत्साहन मिळत असे आणि ही केंद्र कोलकाता, दिल्ली आणि पुणे या ठिकाणी चालली होती. बघा, हे सगळं लपून चाललं होतं, म्हणून याला आपण अंडरग्राऊंड मुवमेंट म्हणजेच भूमिगत चळवळ असं म्हणतो. ओके, अंडरस्टूड एव्हरीवन? Understood till here? Okay, so now some question answers. Why did the Act of 1935 was not brought into practice? 1935 चा कायदा अंमलात का आला नाही? Yes. Yes, Mansi. Yes. According to this act, the working of the British administrative provinces will be transferred to the India representatives. On joining the federation, the princely states will lose their autonomy. As the rulers of the princely states refused to join the federation, the act could not be brought into the practice. Yes, good. Okay. After forming the provincial cabinets, what did the cabinet ministers of Indian National Congress did? राष्ट्रीय सभेने कोणती कामे केली जेव्हा त्यांना प्रांतिक कायदे मंडळात जेव्हा ते निवडून आले, तेव्हा राष्ट्रीय सभेने कोणकोणती कामे केली? येस निधी. Yes, ma'am. The Cabinet Minister of India National Congress did useful work for the people, such as release of political prisoners from jail, introduction of basic education, prohibition of liquor, measures undertaken to improve condition of the Dalits, passing of act giving debt relief to the farmer, etc. Okay. Okay, tell me something about क्रिप्स मिशन. जर क्रिप्स मिशनवर तुम्हाला नोट लिहायला सांगितली गेली, क्रिप्स योजनेवर तुम्हाला माहिती लिहायला सांगितली गेली, तर काय लिहाल त्यामध्ये? ओके, मानसी. Yes. During the Second World War, England supported America against Japan. The Japanese forces came closer to the eastern border of India. The cooperation of India became necessary for England to resist the Japanese invasion of India. So the British Prime Minister Winston Churchill sent Sir Stafford Cripps to India in March 1942. The Cripps proposal was rejected by the Congress as there was no clear mention of the grant of complete independence. The Muslim League also rejected it as there was no mention of the creation of Pakistan.
Yes, good. Okay. The where did the Quit India resolution took place, and the session where did the Quit India resolution session took place, and who was the president of that? त्या अधिवेशन कुठे झालं जिथे या योजनेचा ठराव मंजूर करण्यात आला, भारत छोडो, आणि त्याचा अध्यक्ष कोण होतं? येस मानसी. On 7 August 1942, the section of Indian National Congress was held at uh, Kranti Maidan in Mumbai. Maulana Abdul Kalam Azad was the president of this section. Yes, good. Okay, it was decided that the Gandhiji will start a non-violent agitation against British. What did he said during that non-violent agitation? काय म्हणाले त्यावेळी गांधीजी? येस निधी. Yes, ma'am. It was also decided to start a nationwide non-violence agitation under the leadership of Mahatma Gandhi. Gandhiji said, every one of you should from this moment onward consider yourself a free man or a woman and behave like a citizen of a free India. We shall either free India or die in attempt. Yes. Okay, individual satyagraha. Will you explain about individual satyagraha? Who started it first and how? Yes, Mansi. As the British government was constantly neglecting the demands, the Indian National Congress decided to start anti-war propaganda. Instead of a collective movement, every person should individually disobey the law. This is called individual satyagraha. Acharya Vinoba Bhave was the first individual satyagrahi. After him, nearly 25,000 satyagrahis participated in individual satyagraha and were imprisoned. Yes. Yes, आयुष तू सांगणार? येस. आपल्या मागण्यांकडे वैयक्तिक सरकार सतत सत्याग्रह. दुर्लक्ष करीत वैयक्तिक सत्याग्रह आपल्या मागण्यांकडे सरकार सतत दुर्लक्ष करीत असल्यामुळे राष्ट्रीय सभेने युद्धविरोधी प्रचार करण्याचे ठरवले. सामुदायिक चळवळ न करता एकेका व्यक्तीने कायदेभंग करण्याच्या निर्णयाला वैयक्तिक सत्याग्रह असे म्हणतात. आचार्य विनोबा भावे हे वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही होत. त्यानंतर सुमारे 25 सत्याग्रही वैयक्तिक सत्याग्रहात भाग घेतला. 25,000. Okay, so here we have completed all the questions related to the part we have taken. Have you clearly understood them? Yes. Anyone has any doubt over here? Till here, any doubt? No doubts. Okay. So we are going to stop over here for today. You can leave the class. Bye bye. Bye, ma'am. Thank you. Bye. Welcome. Bye bye. Welcome. Bye.